मित्रांनो नमस्कार, मी अनुप राठी. आपण सध्या आहोत मंगळ बाजार या प्रभागामध्ये. बूथवर अजून पण गर्दी सुरू आहे. आपण इथं जे बसलेले पक्षाचे नेते कार्यकर्ते त्यांच्याशी जाणून घेऊया की सकाळपासून कसं चालू होतं. सकाळपासून कसं चालू होतं वातावरण, मतदारांच्या बद्दल काय सांगाल तुम्ही? आज जालना शहरामध्ये सकाळपासूनच मतदारामध्ये खूप उत्साह होता आणि या उत्साहामध्ये आज जालना शहरामध्ये मतदान बऱ्याच नागरिक आणि बंधू भगिनींना केलेलं आहे. आणि उत्साह बघता आता खूप शेवटचा क्षण आलेला आहे, अर्धा तासच बाकी आहे. काय आव्हान करणार की बाहेर निघण्यासाठी? मी तर सकाळपासूनच या ठिकाणी मी सगळ्यात अगोदर सकाळी 7:15 या ठिकाणी वोटिंग केली आणि जसं वोटिंग केली तेव्हापासून आम्ही प्रत्येक बूथला या ठिकाणी भेट देतो आणि मतदारांना आणि आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन करतो की लवकरात लवकर सर्व मतदार आपला मतदानाचा हक्क कसा बजावतील त्याकरता आपण दक्ष राहावे आणि जवळजवळ सगळ्याच बूथवर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मतदान झालेलं आहे. सकाळपासून आपण बूथवर फिरत आहात वेगवेगळ्या, तर काय अनुभव येत आहे, कसं यावेळेस उत्साह आहे? आज आम्ही सकाळपासून इथं बूथवर असताना पहिली वेळेस लोकांमध्ये एवढा उत्साह पाहिला आणि त्यात आमचे जे यंग ब्रिगेडियर आहे यांनी सकाळपासून मतदानासाठी सकाळी 7 वाजतापासून लोक लाईनीला लागून मतदान करून घेतलं. लोकांमध्ये वेगळा उत्साह आहे यावेळेस. तर यंदाचा उत्साह बघून जी टक्केवारी वाढत आहे, अजून ते 6-7 वाजेपर्यंत कळेल की किती वाढली. तर काय वाटतं की काय होणार आहे? आज मी तुम्हाला सांगतो की जालना शहरामध्ये महायुतीच्या बाजूने म्हणजेच माननीय अर्जुनराव खोतकर यांच्या बाजूने मतदाराचा कौल या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. त्यामध्ये सरकारने केलेले कामं, माननीय दानवे साहेबांनी केलेले कामं, माननीय खोतकर साहेबांनी केले कामं आणि विशेष करून लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून आमच्या बहिणींना या ठिकाणी भरपूर मतदान केलं. धन्यवाद सगळ्यांचं. तर मित्रांनो, आपण जाणून घेतलं या बूथवर कसं उत्साह होता. आता वाजलेले 5:15च्या दरम्यान जी जालन्यातली वोटिंग पर्सेंटेज आहे ती 59.14% झालेली आहे. 59.14% वोटिंग आत्तापर्यंत झालेली आहे. आता शेवटचा तासभर बाकी आहे, तर जास्तीत जास्त लोकांना आपण आव्हान करावे की मतदान करा, कारण ज्याच्या बोटाला लागणार नाही शाई तो 5 वर्षात त्याला काहीच बोलण्याचा अधिकार नाही, हे लक्षात ठेवा.